ही आपली आंतरपीक आहे कपाशीच्या पिकामधली तूर. तर आता या तुरीची कंडिशन बघू शकता. इथं आहे ना, शेतकरी मित्रांनी थोडी दाट तूर लागवड केली. तर माझी आज व्हिजिट झाली. इथं आपल्याला यातले काही झाडं काढून टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, याचा शेंडा कट करणं आहे. आपण 3 वेळा शेंडे कट करत असतो, पण या प्लॉटमध्ये फक्त आपण एकच वेळ शेंडा कट करणार, कारण काळी माती आहे आणि झाड खूप डेव्हलप होईल व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला जर ड्रेंचिंग करायची असली मित्रांनो, तर आपल्याला ड्रेंचिंग पण करू शकतो. इथे ड्रिप टाकलेला आहे. तर आपण याच्यामध्ये सध्या ट्रायकोडर्मा आणि सीविट अशी बी ड्रेंचिंग केली तर खूप छान रिझल्ट येतो. एकदम फुटवे चांगले येतील. आता ग्रीननेस चांगला आहे बघा, कुठे कुठे आहे ना असे डॉट दिसत आहे. तर हे बुरशीमुळे आणि जे अडी असते, आता इथं निधन झालं तर गवतावरची, त्यामुळे बी डॅमेज होते. आता आपल्याला हा शेंडा इथून कट करायचा आहे. हा शेंडा कट केला की याला आणखी फुटवे येतील. आणि खतामध्ये आपण आता यांना 10-26-26, कारण 20-20-0-13 अगोदर दिला आहे. 10-26-26 आता सेकंड डोस देणार आहोत. नंतर आपण एक वेळेस सल्फर आणि युरिया असा तिसरा डोस देणार आहोत. तर तुम्ही बघा, एकदम छान अप्रतिम प्लॉट बनवू आपण. एकदम बढिया आहे. एकदम हे तूर एकदम फ्रेश आहे. आणखी जेव्हा ही तूर आहे ना या कमरेपर्यंत येईल त्यावेळेस आणखी एक व्हिडिओ बनवू आपण. आणि याच्यामध्ये जो रिझल्ट दिसला, आणखी इथं घ्या कॅमेरा. बघा मित्रांनो, आता ही जी आहे ना, ही शेंडअळीचा प्रॉब्लेम दिसत आहे या तुरीमध्ये. तर ही शेंडअळी सध्या आपल्याला नुकसानकारक नाही आहे मित्रांनो. आपण फवारणीमध्ये तर ते कव्हर करून घेऊ ही शेंडअळी, पण यामुळे काय होते, फुटवा येतो याला. याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, एवढं नॉर्मल आहे. ही जी शेंडअळी आहे ना, ही नॉर्मल आहे आता सध्या, काही प्रॉब्लेम नाही.